मंडळी, चवीने खाणार त्याला देव भरपूर देणार असं म्हणलं जातं आणि त्यातच सध्या हा निवडणुकीचा माहोल आहे. त्यामध्ये आणखीन एक वाक्य मला आठवतं, ते म्हणजे असं, जो जनतेसाठी काम करणार त्यालाच मतदार भरभरून मतदान करणार. मंडळी, आता मी आलेलो आहे तुम्हा सगळ्यांच्या मनातल्या माझघरात शिरणाऱ्या व्यक्तीकडे, ज्याच्या स्वयंपाकघरात मी शिरलेलो. त्यांनी मला परमिशन दिली आहे आणि आपल्याबरोबर आहेत हाय विष्णू मनोहर. वाह वाह, क्या बात आहे, जोरदार. तुम्ही असं सगळ्यांना इंट्रोड्यूस करतात आहात, मला तुम्हाला इंट्रोड्यूस करताना खूप छान वाटलं. मलाही छान वाटतंय की मी एंटर करतो आणि तू म्हणतो की विष्णू मनोहर आले. वा, विष्णू मनोहर आले. बाबा, विदर्भात हाव ना आपण? हाव ना बाबा, पाहून आता येथे आलं तर इच्छाप्रमाणे राहावं लागेल, इच्छाप्रमाणे खावं लागेल. मग पोट भरते पण मन भरत नाही भाऊ. मन भरत नाही. तू आता पूर्णाची पोळी खाल्ली आणि मी ना तो चटणी पाठवली तुले. वा वा, ते काचोळी का, तो जुना प्रकार आहे तो, एकदम जुना. बढिया बढिया लगा हमको. मंडळी, आम्ही आस्वाद घेतलेला आहे विष्णूजींकडे. पण विष्णूजींकडे हा आस्वाद घेत असताना विष्णूजींचे एक एक विक्रम सध्याला आपण बघतोच आहे, त्याबद्दलही आपण विचारूच त्यांना. पण मला तत्पूर्वी असं विचारायचं, भावा आता बघ ना, कोणाची हवा असं विचारताना ताई मै अक्का विचार करा पक्का, आणि जो तुमच्याकरता काम करतो त्यावरतीच मला शिक्का, असं होणार आहे. पण मला तुझ्याकडे पाहिलं की असं प्रामुख्याने जाणवतं की माणसांकडे पाहिल्यानंतर सुद्धा तुला पदार्थ त्यांच्यामध्ये दिसत असावेत. 100%. हा, म्हणून मला एक गमतीशीर प्रश्न विष्णूला विचारायचा आहे. विष्णू, चला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेपासून सुरुवात करूयात. इलेक्शनचा माहोल आहे. चला, विष्णू काय उत्तर देतोय. शिंदे साहेबांना बघितल्यानंतर प्रामुख्याने तुला कुठला पदार्थ आठवतो आणि का? मला त्यांच्याकडे पाहिल्यानंतर झणझणीत खरडा, ठेचा, तब्येतीत येऊ द्या, अरे हरकत नाही, आणि इकडं मग पाहू, अशा पद्धतीने जेवणारा माणूस असावा असं मला वाटतं. आणि मी एकदा कन्फर्मही करीन ते. होय ना? वा वा, तसंच असावं. दुसरं नाव, भाऊच्याच एरियात, भाऊंच्या शहराचे नेते, राज्याचे DCM पुन्हा येणार म्हटल्यानंतर ते पुन्हा आलेले आहेत, देवेंद्र फडणवीस. देवेंजी ॲक्च्युली काय की आमच्या इथले असल्यामुळे त्यांना काय खायला आवडतं मला माहिती आहे. त्यांना दडपे पोहे प्रचंड प्रमाणात आवडतात आणि भाताशी रिलेटेड काही प्रकार आणि सागर संगीत असं जे जेवण असतं, वरण भात भाजी पोळी चटण्या कोशिंबीर, पण त्यातल्या त्यात पोहे जास्त. होय ना? हां. पण त्यांना बघितल्यानंतर कुठला पदार्थ तुला प्रामुख्याने आठवतो? त्यांना बघितल्यावर मला जो आहे ना, गोडाचा म्हणू की खाऱ्याचा म्हणू? गोडाचा सांग. गोडाचा पदार्थ जिलबी, रबडी आणि जिलबी. वा, रबडी आणि जिलबी, देवेंद्र फडणवीस. खाल्ल्यावर असं जे हास्य येतं, तर ते हास्य नेहमी चेहऱ्यावर दिसतं, गालावर दिसतं. तिसरं नाव आता सगळ्यांना माहितीच आहे, दादा, अजितदादांना मला असं वाटतं की काहीतरी तिखट आण रे पटकन. हा, आणि मग तिखटामध्ये काय व्हेज नॉनव्हेज जे काय असेल ते प्रकार, आणि झणझणीत. हा, दादा तसं झणझणीत बोलतात. हा, पण तसे मनाने फार चांगले आहेत ते. बरं, आणखीन एक नेते तुमच्या विदर्भातले, सुधीर मुनगंटीवार. सुधीर मुनगंटीवारांना ना साफ सूप स्वच्छ असं काय जे काय असेल, मग अगदी पातळ भाजी, त्याच्यानंतर पत्ताकोबीची भाजी, साधा वरणाची वाटी, तूप त्याच्यावर, भात, असं. पण ते व्यवस्थित असलं पाहिजे, म्हणजे जागा व्यवस्थित, त्याच्यावर छान चादर टाकलेली, असं काम आहे त्यांचं. हो. आणखीन एक नेते म्हणजे जरा विरोधी पक्षाकडे जो, त्यांनाही न्याय देणं फार आवश्यक आहे, विजय वडेट्टीवारांना तर्री पोहे पाहिजे बा आपल्याला, अशा टाईपचा माणूस आहे तो. आणि ते तर्री पोहामध्ये टमाटा टाकजो, हा, हिरवी मिरची टाकजो, असं. होय ना? हो. आणखीन एक नेते आपण पवार साहेब, शरद पवार साहेब. आता शरद पवार साहेबांना श्रीखंड प्रचंड प्रमाणात आवडतं, हे मला माहिती आहे आणि मी त्यांना खिलवलेलं आहे. पण जेव्हाही भेटतात मृदभाषी, आणि बाकी मला त्याचं काही करायचं नाही, बाहेर काय बोलतात कसं बोलतात, पण श्रीखंड आणि पुरी हा त्यांचा आवडता पदार्थ. थोडं कोकणात निघूयात आणि आपण आपलं विदर्भात जाऊन कोकणाकडे जाऊयात. उदय सामंत. आता उदय सामंतांना मला असं वाटतं की मास्याचे प्रकार वेगवेगळे आवडत असावे. हां, माझा अजून त्यांचा काही असे हे झालेलं नाही, पण माझा संबंध आला आपल्या केसकरांशी. हां, तर त्यांना भातावरचं पिठलं प्रचंड प्रमाणात आवडतं. केसकर साहेब, दीपक केसरकर. हां, तर त्यांना भातावरचं पिठलं, आणि त्याच्यावर कोकणामध्ये फोडणी वगैरे प्रकार नसतो, पण मी त्याच्यावर एक तडका देऊन त्यांना खिलवलं, तर त्यांना ते प्रचंड प्रमाणात आवडलं. बरं, नाना पटोळे. तर नाना पटोळे आमच्या विदर्भातले, तर त्यांना भाताचे प्रकार तर आवडतातच, पण लाखोळी डाळीचे वडे, हां, ही लाखोळी डाळ मिळत नाही सहसा, आणि मिळाली तर त्याचे वडे जर करून खाल्ले, अप्रतिम होतात आणि ते त्यांना आवडतात. आणखीन एक आपण नाव विचारायचं झालं तर बच्चू कडू.
बच्चू कडू पण मातीत राहणार रांगडा माणूस आहे आणि त्याला आमच्या अमरावतीचे पाणीवडा, अमरावतीची आपली सांबारवडी वेगळ्या टाईपची ते आवडते. हो 100%. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर काय पदार्थ तुला आठवतो? पदार्थ आवडतो तो असा झणझणीत झटकेबाज आणि पटकन होणारा, खूप लेंदी काहीतरी करत बस, गोड नसेल आवडत, तिखटच आवडत असेल. तिखटच आवडत 100%. तशी तिखट पद्धतीने आंदोलन तिखट पद्धतीने रांगड्या पद्धतीने करतात आणि लोकांच्या भल्यासाठी करतात आणि चटमंगणी पडव्या असा त्यांचा. त्याच्यामुळे पदार्थ असा पटकन झाला दिला, एक गाव दोन तुकडे अशाच पद्धतीने त्यांचं चालतं. चला सुनील केदार. आता सुनील केदार सुद्धा सागर संगीतवाला मनुष्य आहे असावा आणि उगाचच काहीतरी घेतलं खाल्लं असं काही नाही. छान टेबल मेज लावा, त्याला साजेसं डावीकडलं उजवीकडलं मधलं आधीचं नंतरचं असा तब्येतीत जेवणारा माणूस आहे. महिला नेत्यांमधल्या अशा कुठल्या नेत्या आहेत ज्या तुला बघितल्यानंतर असं वाटतं, म्हणजे इव्हन राज्यातल्या मंत्रिमंडळातही, चला पंकजा मुंडेंबद्दल मला तुझ्याकडनं मत जाणून घ्यायचं आहे, मराठवाडा, की त्यांना बघितल्यानंतर काय पदार्थ तुला आठवतो किंवा त्यांना काय आवडत असावं असं तुला वाटतं? त्यांना मला असं आवडत होतं की त्यांना शेवभाजी आवडत असावी, तिकडल्या भागातल्या आहे. त्याच्यानंतर तुमचा ह्याचा जो हे असतो येसर आमटी नावाचा एक प्रकार आहे, तो प्रकार त्यांना आवडत असावा. आदिती तटकरे तर तो तिकडलाच भाग आहे, तर रायगडवाला भाग आहे. तर त्यांना मला असं वाटतं कोंबडी वडा आवडत असेल. कोंबडी वडा आणि त्याच्यामधले जे वडे असतात ते, आणि कोंबडी मग मे बी झणझणीत असावी अशा टाईपची. असे कुठले नेते विष्णू की ज्यांना बघितलं ज्यांचे स्वभाव तुला पदार्थांसारखे वाटतात? म्हणजे उकळणारं वरण, फोडणी, तर थंड मस्तपैकी काहीतरी थंड अशी रबडी, काय म्हणजे जरा त्याने आपले संजय राऊत जे आहे ते तडकेबाज आहे. आणि त्यांचा तडका बसल्याशिवाय काही होत नाही. आणि चव्हाण साहेब, फोडणी दिली की संजय राऊत आठवायला पाहिजे. फोडणी दिली की संजय राऊत आठवायलाच पाहिजे. आमचे मित्र आहेत चांगले ते. त्याच्यानंतर चव्हाण साहेब, अशोक चव्हाण शांत संयमी, जे काय खीर टाईपचे पदार्थ असतील किंवा मग आपला साबुदाण्याची खीर असेल अशा टाईपचे पदार्थ. एक व्यक्ती फार महत्वाची, उद्धव ठाकरे. आता उद्धव ठाकरेंना सुद्धा म्हणजे तुम्हाला जसे ते दिसतात तसे ते फार हळवे आहेत त्या मनात. तर त्यांना साधं वरण भात, कढी, डावीकडली कोशिंबीर आणि मध्येच एखादा ठेचा, तो तोंडी लावायला, म्हणजे डावीकडलं तरी उजवं असलेलं, आमच्या उद्धव. म्हणजे ठेवणीतलं सगळं बाहेर पडतंय. अगदी बरोबर. आणखी कुठले नेते आहेत की ज्यांचे स्वभाव तुला असे वेगळ्या पद्धतीचे पदार्थांसारखे वाटतात? मला ना पदार्थ म्हटलं की सगळ्यात पहिले जो चेहरा आठवतो आणि आवडतो तो म्हणजे आमचे नितीन गडकरी. की नितीन गडकरींकडे पाहिलं की त्यांची पदार्थ म्हटल्याबरोबर किंवा रेसिपी म्हटल्या त्यांची कळी खुलते. म्हणजे एरवी ते स्टेजवर असले की विचार करत असतात, दुसरीकडला काहीतरी आता काय बोलायचं, अच्छा हे बोलले का, ओके, असं बघत. आणि रेसिपीचं म्हटलं तर असा लगेच चेहरा हसरा होतो त्यांचा. आणि मग जे एक आठवणी सांगत असतात आमच्या मालातल्या आठवणी, किंवा मग तुमच्या ज्या शहरांमध्ये ज्या देशामध्ये ते जातात तिथले पदार्थ आठवणीने आणतात. आणि एखादा जास्त असेल तर लोणचं बिणचं प्रकार माझ्यासाठी सुद्धा पाठवतात. येस, परिपूर्ण ताट म्हणजे नितीन गडकरी. बरं, सुप्रिया सुळे. तर त्यांना मला योग आला त्यांना खिलवण्याचा, तर त्यांना सावजी प्रकार भरपूर आवडतो. त्यामुळे तिखट आणि पातळ रस्सा म्हणजे सुप्रिया सुळे. तशाच काहीशा स्वभावाला थोड्याशा आहे त्या पद्धतीच्या. चला, निवडणुकीचे दौरे सुरू होत आहेत. आणखीन एक नाव या दौऱ्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने दिसेल ते म्हणजे आदित्य ठाकरेला बटाट्याची पिवळी भाजी, मसाले भात, तोंडली घातलेला, श्रीखंडाची वाटी आणि पुरी. आणि जमलं तर डावीकडे एखादी कोशिंबीर काकडीची, खमंग काकडी. ही जी काही डावीकडे उजवीकडे चाललंय ना, ते सध्या तसंच होताना दिसतंय आपल्याला आणि तसं अधिक होताना दिसेल येणाऱ्या काळात. बरं, दुसरं, तुला लक्षात राहिलेली एखाद्या नेत्याची जेवणाची मैफल? तशा तर खूप मैफिली आहेत, पण मला लक्षात राहिलेली बाळासाहेबांना खिलवलेलं आमचं सावजी पद्धतीचं मटण हे चिरंतर लक्षात राहील. आणि बाकी तर म्हणजे आता नितीनजींबद्दल बोललोच मी की त्यांच्याबरोबर बरेच वेळा आमचा हे होतो संबंध. आणि विमानात असताना एकदा मला नेहमी आवडतं त्यांच्याबरोबर जायला, की त्या जे गप्पा मारतात त्याच्यातून काहीतरी मिळत असतं. तर
प्रायव्हेट विमानाने प्रचाराला गेलो होतो. पण तो सोडला प्रचार की विमानात तो प्रचाराचा विषय नाही. काय काय कोणी आणलाय ते मला सूचना देऊन झाली होती की हे आणायचं आहे. आणि ते विमानाच्या प्रवासात आम्ही सगळं संपवलं. 2 पदार्थ राहिले होते. वैमानिकाला म्हणे की अरे आधा घंटा और थोडा घुमा दे हमारे आयटम खत्म होने की है. एक से एक किस्से गडकरी साहेब. खूप खूप किस्से आहेत. म्हणजे मध्यंतरी माझ्या पुस्तकांचं प्रकाशन केलं त्यांनी आणि त्या प्रकाशनाच्या दरम्यान खाऊ गप्पा नावाचा कार्यक्रम होता. त्याच्यानंतरही त्यांना कार्यक्रम होता तर त्यांनी सांगितलं की नाही त्या कार्यक्रमात जात नाही, मी इथेच बसीन. आणि एकटा माणूस पाऊण तास फक्त पदार्थांवर बोलत होता, फक्त पदार्थांवर. इतकं जबरदस्त. इतकं आणि स्वतः ते बनवतात. कोविड काळात त्यांनी स्वतः एक वरती किचन तयार केलं आणि तिथे ते पदार्थ बनवायचे. म्हणजे मलाही वाटलं की अरे मला कॉम्पिटिटर तर नाही तयार झाला. एवढे ते शौकीन आहेत. वा. या आता दौरे सुरू होतील, दौऱ्यात सगळे नेते जे आहेत ते तुला धावताना दिसतील. बरं, या सगळ्याच्यात ठीक आहे, मतं तर मागायची आहेत, मतं मिळवायची आहेत, पण काय त्यांना तू सजेस्ट करशील, कशा पद्धतीने त्यांचा डाएट ठेवावं, त्यांनी काय खावं? तसं तर आता सगळेजण हे झाले, सजग झाले आहेत. कुठल्या पद्धतीने डाएट ठेवा, तर मला असं वाटतं की दीक्षित डाएट जर त्यांनी पालन केलं तर त्याच्यासारखी कुठलीच गोष्ट नाही. शक्यतो बाहेरचं खाणं टाळावं, ताक जेवढं होईल तेवढं प्यावं आणि साधं जेवण जेवावं. रात्रीचं जेवण टाळून संध्याकाळी जर जेवण संपवलं तर ते त्यांच्या एकूण दिनक्रमासाठी व्यवस्थित असेल. विजयाचा गुलाल उडाला, आता तो कोणाचा उडेल काय आपल्याला आत्ता सांगता येणं कठीण आहे, पण कशा पद्धतीचं साजूक गोड जेवण असावं, ती थाळी कशी असावी विजयाच्या जेवणाची? डावा उजवा आता बोललंच पाहिजे. कसं आहे की जेवणाचं जे ताट असतं ना, तर उजवीकडल्या भाज्या किती जरी चांगल्या असल्या किंवा कमी जास्त असल्या तरी डावीकडल्या चटण्या, कोशिंबिरी, पंचामृत, पापड, लिंबू, ठेचा हे सगळे पदार्थ जोडीला घेतल्याशिवाय ते जेवण उजवं होत नाही. त्याच्यामुळे अशा प्रकारची थाळी असावी. डाव्यांनाही तेवढाच मान आणि उजव्यांनाही तेवढाच मान. डावं जरी असलं तरी ते उजवं असतं एवढं लक्षात ठेवा. त्याच्यामुळे डावीकडल्या लोकांना कमी समजू नका. मंडळी, विष्णूला या सगळ्या ह्याच्यातनं बरंच काही शिकवायचं. हे ब्रह्मांड तुमच्या नावात विष्णू आणि तुमच्या अन्नातही ते दिसून येतं. फार छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. पण जाता जाता विक्रम गाठण्याची तुला प्रचंड सवय झाली असं मला वाटतं आणि तू त्याबाबत काय गप्प राहत नाहीस. आता आणखीन काहीतरी कानावर येते, ते काय असणार आहे? ते नवीन जे आहे ते या वर्षाचा शेवटचा विक्रम आहे. पहिला विक्रम झाला तो प्रभू रामचंद्रांच्या ठिकाणी हलवा तयार केला होता 7000 किलो. आणि आता मी जवळपास 24 तास नॉनस्टॉप डोसा बनवणार आहे. आणि तो डोसा म्हणजे 5000 जवळपास डोसे तयार होतील. सकाळी 6ला सुरुवात करेन तर दुसऱ्या दिवशी सकाळी 8पर्यंत, म्हणजे 24 आणि 2 26 तास ते काम करीन. तर ते 24 तास काउंट होईल. आणि हे जे डोसे तयार होतील हे सगळे, तर डोसा आणि चटणी देणार. जवळपास 700 किलो चटणी त्याला लागेल. आणि डोसा आणि चटणी गरजू संस्था, अनाथ आश्रम, त्याच्यानंतर अंधविद्यालय अशी जी मंडळी आहेत त्यांना 1-1 तास देऊन त्यांची मंडई बोलू, त्यांना भरपूर डोसा खाऊ घालू आणि खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करू. कारण नेक्स्ट डे दिवाळी आहे. तिथे दिवसभर रात्रभर गाणी सुरू असतील आणि दिवाळी जी आहे ती दिवाळी पहाटने त्याची सुरुवात होईल. वा वा, क्या बात आहे विष्णू, खूप छान वाटलं. आणि जसं तू रुचकर बनवतोस, चविष्ट बनवतोस, तसंच तुझं बोलणं आहे. आणि अशाच पद्धतीने आम्हाला वेगवेगळे पदार्थ घेऊन भेटत राहा. म्हणजे कलावंतांना आपण म्हणतो ना वेगवेगळ्या भूमिकांमधून आम्हाला भेटा, तसं तू वेगवेगळे पदार्थ घेऊन भेटत राहा. जाता जाता भाऊ जरा वैदर्भीय आम्हाला काय? वैदर्भीय काय ऐकू तुम्हाला आता? म्हणजे आता बोलत तो तेच होतो आपण मधामधात, पण वैदर्भीयपेक्षा मी पदार्थांचंच हे एकूण निघालाय. ते एक सुंदर मी 4 ओळी बनवल्या आहेत, त्या ऐकवतो. की पदार्थ मी नेहमी म्हणतो की राजकारण आणि पदार्थ तयार करणं यामध्ये खूप साम्य आहे. कसं असतं की एखादा पदार्थ तयार करत असताना आपण त्याच्यात कढीपत्ता घालतो, बरोबर, आणि कढीपत्ता घातल्यानंतर त्याचा स्वाद त्याच्यात उतरला की हळूच कढीपत्ता बाजूला काढून ठेवतो. राजकारणातही तसंच आहे. एखादा कार्यकर्ता आता पुढचं हे बोलत नाही मी, एखाद्या कार्यकर्त्याचं काम संपलं की बरोबर त्याला बाजूला करायचं, साईड ट्रॅक, आणि आपल्याला बरोबर तो सांबार जाऊ देते सगळीकडे. पण असं समज की एक छान डायनिंग टेबल आहे, त्याच्यावर पनीर बटर मसाला, दाल फ्राय, जिरा राईस, छोले भटोरे, दहीवडे, गुलाबजाम, रसमलाई, रबडी, जिलबी सगळं आहे. आणि तुला म्हटलं की तुला ते काही खायचं नाही आहे, तुला फक्त खायचं आहे सोजी, त्याच्यावर ना तेल ना तूप. तर नटसम्राट
पाहिला असतील सगळ्यांनी. हो, हो, बरोबर. त्याच्यामध्ये एक छान प्रवेश आहे नाना पाटेकरांचा, म्हणजे नटसम्राटा, टू बी ऑर नॉट टू बी. हो, स्वागत त्यांचं. स्वगत आहे. तर ते स्वगत माझं आहे, हा. कारण माझ्या घरच्या लोकांनी मला उपाशी ठेवलं हा. आणि डायटिंग करायला लावलं आणि हे असंच सगळं होतं, कारण आपलं कामच ते आहे. तर तेव्हा म्हटलं की विष्णू तू पी किंवा खा, एकच सवाल आहे, डायटिंग. बघावं की खावं, एकच सवाल आहे, डायटिंग. या किचन मधल्या विस्तीर्ण डायनिंग टेबलवर पसरलेल्या वेगवेगळ्या चवदार चटकदार पदार्थांकडे नुसतंच बघावं की पाडून टाकावा फरशा त्या सगळ्या पदार्थांचा आणि करावा सर्वांचा शेवट, लाडवाचा, गुलाबजामचा, जिलबीचा, मालपुऱ्याचा आणि शेवटी या डायटिंगचा सुद्धा. अहो लवलव त्या जिभेच्या टोकानं त्या पुरणपोळीला असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही. पण अशानं माझं वजन पुन्हा वाढू लागलं तर इथंच तर मेक आहे. अहो डायटिंगच्या नावाखाली आम्ही ओलं सुकं गिळत बसतो, सहन करतो आमच्याच चटोरेपणावर होणारे परिणाम, भरत बसतो डायटिशियनची भरमसाठ बिल आणि अखेर आमच्याच घरात चोरासारखे डबे हुडकत बसतो वेगवेगळ्या फराळाच्या पदार्थांचे. अन्नपूर्णे तू इतकी कठोर का झाली? अगं एका बाजूला जिला आम्ही वेगवेगळ्या पदार्थांच्या चवी खाऊ घातल्या ती आम्हाला डिवसते आमची बायको, हे खाऊ नका ते खाऊ नका, आणि दुसऱ्या बाजूला तू सुद्धा आमची पोटं वाढवते. मग या विस्कटलेल्या देहाचे गोळे घेऊन या ढेरपोट्यांनी कोणत्या हलवायच्या घरावर तुळशीपत्र ठेवायचं ग? कोणत्या हलवायच्या घरावर तुळशीपत्र ठेवायचं? तू पी किंवा खा, एकच सवाल आहे, मतदान आणि सत्ता. याचा मतितार्थ लक्षात घे. या प्रत्येक वाक्यामध्ये तू जर मतदारांना पकडलं, मंत्र्यांना पकडलं, त्यांच्या कामांना पकडलं तर हे सगळं तंतोतंत होतं. विधात्या तू इतका कठोर का झाला? आमच्या मतदारांवर अशी पाळी का येऊ देतो? तसं आहे हे सगळं. वा वा वा, बहुत बढिया, जबरदस्त. आता ह्या क्षणाला दिवाण घरात खरं तर विष्णूजींच्या या स्वगतावर जोरदार टाळ्या वाजवतात सगळी मंडळी, आणि त्यांची जी पीडा होती डायटिंगच्या वेळेची ती देखील याच्यातनं व्यक्त झालेली आहे. धन्यवाद विष्णू. थँक्यू. अशाच पद्धतीने भेटत राहू. हा, भेटत राहू, खात राहू. खात राहू. हा. हा, म्हणजे पदार्थ. हा, पदार्थ खात राहू, पदार्थ खात राहू. त्यामुळे पुन्हा एकदा मंडळी, चवीने खाणार त्याला हेही आणि देवही भरभरून देणार, काहीच शंका नाही. मजा करूयात. निवडणुकीचे दिवस आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत, विष्णूजी गिरसोई, नागपूर.